नमस्कार, जय भीम मंडळी. मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रलुंशीज कुकिंग अँड ब्लॉगिंग या चॅनलमध्ये. तर मी आज मटकीची भाजी बनवते आणि ती पण अगदी वेगळ्या पद्धतीने. म्हणजे आपण नेहमी जे बनवतो खडे मसाले वापरून कांदा खोबरं भाजून तशी न बनवता मी काय केलंय, एक कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि एक मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून घेतली. कच्चंच वाटलं ते आणि याला मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला आपल्या आवडीनुसार लाल तिखट, हळद, चिकन मसाला, आणि हा आमच्या गावाकडचा फेमस असा महाराजा गरम मसाला याच्यामध्ये मी घालून घेते आणि हे चांगलं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पण मटकीची भाजी मस्त तयार होते. नेहमी त्याच प्रकारचं केल्यापेक्षा कधीतरी असं वेगळं करून बघायचं. आणि खरंच खूप टेस्टी ही मटकीची भाजी बनली होती. मटकी इथे मी कच्चीच वापरली आहे. आधी याला बॉईल करून नाही घेतलेलं मी, कारण अशी पण लवकरच शिजते. 10 मिनिटांमध्ये शिजते मटकी. आणि आता आपल्याला हवा तसा याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. किती पातळ आपल्याला रस्सा पाहिजे त्यानुसार. चवीनुसार मीठ घालायचं आणि मटकी शिजवून घ्यायची. मस्त भाताबरोबर किंवा चपाती बरोबर आपण हे खायचं. आमचे जेवण वगैरे झाले आणि नंतर मग मी माझं राहिलेलं जे किचनचं काम होतं ते इथे करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं, अर्ध माझे झालेले होते भांडे वगैरे घासणं. आता राहिलेलं सगळं मी आवरून घेते आज. आणि आमचं किचन छोटं असल्यामुळे स्वयंपाकाचा जो काही धूर असतो, तेलकटपणा असतो, तो भांड्यांवरती जमा होतो. त्यामुळे लवकरच हे भांडे खराब होतात. त्यामुळे मी काय केलं, डब्यांना असं वर झाकणाला असं पेपर लावून घेतलेला आहे, म्हणजे लवकर खराब होणार नाही. आणि सगळं क्लीन करते मी. काम करता करता मध्येच चहाची तलब लागली. त्यामुळे मी काय केलं, गुळाचा चहा बनवला मस्त आलं घालून. आणि थोडंसं आरामही होईल म्हटलं 5-10 मिनटं. शक्यतोवर मी काळाच चहा पित असते. Two hours later. सगळे कामं आवरल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी चवळीच्या शेंगांची भाजी बनवली होती. हिरव्या चवळीच्या शेंगा मस्त खोडून घेतल्या आहे
कांदा, टोमॅटो आणि लसूण ठेचून घेतला. कांदा चांगला भाजला, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा. चवळीच्या शेंगाची सुकी भाजी मस्त लागते. टोमॅटोला जास्त शिजवून घेत नाही मी, कारण तो शेंगांबरोबरच शिजेल. शेंगा चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला. थोडासा गरम मसाला सुद्धा मी याच्यामध्ये घातलेला आहे, आमचा स्पेशल महाराजा गरम मसाला. खूप मस्त टेस्ट असते या मसाल्याची. आणि ह्या शेंगा आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. थोडंसंच पाणी घालायचं याच्यामध्ये, जास्त घालायचं नाही. चवीनुसार मीठ पण घातलं. आणि अशी ही चवळीच्या शेंगाची भाजी तयार होते. झाकण ठेवून शेंगा शिजवून घ्यायच्या. बघा मस्त शिजल्या शेंगा. आणि टोमॅटो पण शेंगांसोबतच मस्त शिजलेला आहे. आणि किती छान कलर आलाय बघा. वरून मस्त कोथिंबीर घालायची. आणि आता रात्रीचं आम्ही जेवण करून घेतो. आणि हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. असा होता आजचा हा माझा दिवस.